कधी यायचं आहे की पिकअप वाला काय माहित आता. उशीर होईल पुन्हा आपल्याला जाया. बाटली आणली नव्हती काय काय बाटली घरीच ठेवून आलता होय. आईला बरं झालं ना का आणली की काय देणार नव्हते काय तुमचे? नाही म्हण बरं झालं. होय वा. काय ग सोन्याचा भाव तर गगनालाच भेटलाय. गोरगरिबांत कसं करावं? अहो लय अवघड झालं या. आता गोरगरिबाचं सोनं घेणं लय अवघड झालंय. डोक्यातनच काढून टाकायचं गोरगरिबाने सोनं घ्यायचं. फक्त सोनं ही श्रीमंतानीच घेणं आणि आपल्या गोरगरीब शेतकऱ्याने अजिबात नाही. आणि आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचा एखाद्या मालाचा भाव वाढू दे की. वा समजा आपला हे कांदा आहे, त्या कांद्याचा जर का भाव वाढला 40चा 60, 60चा 70, 70चा 80 झाला तर अख्ख्या न्यूजला अख्ख्या महाराष्ट्रात त्याची बातमी. कांद्याचा भाव वाढला, टमाट्याचा भाव वाढला, कोथमिरीचा भाव वाढला. हे अवघड आहे. आपण कुणाला बोलूच शकत नाही. आपल्या सांत्वनपर उत्तर दिली होईल ठीक होईल ठीक, पण त्यांना कुठं माहिती आहे शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. तो जगला तर खऱ्या अर्थाने देश जगल ना, आपलं नाही काय. बरं असू दे. शिर्डीला पाणी दाखवलंय का? नाही पाच आता हा? पाचते की. जा शिर्डीला पाणी पाज आणि खाया टाका. बरे होय. लय उशीर करून या नका, संध्याकाळी लवकर या. बर बर. शेतात सोनं पिकवतो माझा शेतकरी राजा, परंतु त्याच्यात सोन्याला किंमत नाही. आणि अर्थशास्त्रज्ञ काय सांगतात की व्यापारी लोकांमुळे देत चालतो. पण लॉकडाऊन मुळे कळालं ना, जेव्हा शेतात नांगर चालतो तेव्हाच देत चालतो. बरोबर ना?